श्री गणेशाय नमः. नमस्कार मंडळी, रेखास किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत. सध्या आंब्याचा सीझन चालू आहे आणि उन्हाळा पण, गरमी पण खूप आहे. तर आपण आज बनवणार आहोत मँगो मिल्कशेक. त्यासाठी मी इथं एक पिकलेला आंबा घेतलेला आहे. हा मी घरचाच आंबा घेतलेला आहे. आमच्या घरच्या शेतातील आंबा आहे हा. कलमी आंबा आहे हा. तुम्ही कुठला पण घेऊ शकता. तर आपण असं हे साल्ट काढून घेऊयात. तुम्ही हे सुरीच्या सहाय्याने पण काढू शकता, पण मी अशा पद्धतीने काढते, मला हे इझी पडतं. आता आपण हे सुरीच्या सहाय्याने असं कट करून घेऊयात अशा प्रकारे. आता आपण याचे बारीक असे पीस करून घेऊयात. अशा प्रकारे मी सगळा आंबा कट करून घेतलेला आहे. आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात. यामध्ये आपण थोडीशी साखर टाकूयात. आंबा जास्त आंबट नाहीये, त्यामुळे मी थोडीशी साखर टाकलेली आहे. इलायची पूड टाकलेली आहे आणि थोडंसं दूध टाकलेलं आहे. आपल्याला घट्ट हवं त्याप्रमाणे आपण कमी जास्त दूध टाकू शकतो. बघा, आपलं मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. आपला मँगो मिल्कशेक तयार झालेला आहे. आता आपण हा एका ग्लासमध्ये काढूयात. बघू शकता. तर मस्त आपला असा हा एकदम जाडसर मँगो मिल्कशेक तयार झालेला आहे. आपण या मँगो मिल्कशेकमध्ये घरचे दुधाची साय टाकू शकतो किंवा बाहेर जे मार्केटमध्ये क्रीम मिळते ती पण टाकू शकतो. तर मी ती आता टाकत आहे. तुम्ही जेव्हा आपण हे मिक्सरमध्ये फिरवून घेतो तेव्हा पण टाकू शकता. वरून थोडेसे आपण ड्रायफ्रूट टाकूयात. केसर पण टाकू शकता तुम्ही, ऑप्शनल आहे. आणि मस्त आपला असा हा मँगो मिल्कशेक तयार झालेला आहे घरच्या घरी. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. अशाच छान छान आणि सोपे सोपे रेसिपीज पाहण्यासाठी. चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन आणि सोप्या सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.